जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष मध्ये आपला आजचा जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्हा 1 मे 1999 मध्ये परभणी जिल्ह्यातनं वेगळा करून निर्माण करण्यात आलाय. हिंगोलीचं क्षेत्रफळ 4524 चौरस किलोमीटर इतकं आहे. हिंगोलीमध्ये एकूण तालुके 5 आहेत. त्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत हे तालुके आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांशी लागून आहेत ते आपण बघूयात. हिंगोलीच्या उत्तरेला वाशिम जिल्हा आहे, तर वायव्येला बुलढाणा हा जिल्हा आहे. हिंगोलीच्या दक्षिणेला परभणी आणि नांदेड हे जिल्हे आहेत, तर पूर्वेला यवतमाळ, नांदेड आणि पश्चिमेला जालना आणि परभणी हे जिल्हे आहेत. आता बघूयात हिंगोली जिल्ह्यातनं कोणत्या प्रमुख नद्या वाहतात. कयाधू ही प्रमुख नदी हिंगोली मधली, तर पैनगंगा ही नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरनं वाहणारी आहे. पूर्णा ही नदी सेनगाव तालुक्यात हिंगोलीमध्ये प्रवेश करते आणि आसना ही नदी अजिंठा डोंगरामध्ये उगम पावते. हिंगोली जिल्ह्यामधलं प्रमुख पीक ज्वारी हे आहे. याशिवाय हिंगोली आणि वसमत मध्ये तांदळाचं पीकही घेतलं जातं, तर मूग आणि तूर ही इथली महत्वाची कडधान्य आहेत. आता बघूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणती कोणती ठिकाणं किंवा स्थळं फेमस आहेत. औंढा नागनाथ हे देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं देवस्थान सुद्धा हिंगोलीतच आहे. तर नरसी हे संत नामदेवांचं जन्मभूमीचं ठिकाण सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. वसमत तालुक्यामध्ये विहिरींची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि विहीर हेच जलसिंचनाचं प्रमुख साधन ह्या जिल्ह्यातलं आहे. हिंगोली हे शहर कयाधू नदीवरतीच वसलंय, तर पूर्णा नदीवरती सिद्धेश्वर हे धरण बांधण्यात आलंय. भाटेगाव ह्या ठिकाणी मत्स्यबीज केंद्र आहे. हिंगोली मधल्या वनांमध्ये रोशा नावाचं गवत प्रसिद्ध आहे आणि येलदरी ह्या ठिकाणी जलविद्युत केंद्र सुद्धा आहे.